श्री गुरुचरित्र अध्याय 47। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सिद्ध म्हणे नामधारकासी। अपूर्व एक कथा वरतली परियेसी। श्री गुरुचरित्र अतिक्वतुकेंसी। परम पवित्र ऐकपा गाणगापुरी असता श्री गुरु। ख्याती जाहली अपारू। भक्त होता एक शूद्रू। नाम तया पर्वतेश्वर। त्याच्या भक्तीचा प्रकारू। सांगेन ऐका मन स्थिरू। भक्ती केली श्री गुरु। कायावा चामनेन करुनी। श्री गुरु नित्य संगमासी। जात अस्ति अनुष्ठानासी। मार्गी तो शूद्र परियेसी। आपुले शेती उभा असे। श्री गुरु ते नित्य देखोनी। येई धामवत शेतांतुनी। साष्टांगी नमन करुनी। पुनरपी जाय आपुले स्थाना। माध्यान्ह काळी मठासी। येता मागुती नमस्कारी परियेसी। ऐसे किती दिवस वर्षी। शूद्र भक्ती करीतसे। श्री गुरु तयासीन बोलती। नमन केलिया उगीच असती। येणेम विधी बहु काळक्रमिती। आला शूद्र नमस्कारा। नमन करिता शूद्रासी। पुस्ती श्री गुरु संतोषी। का रे नित्य कष्टतोसी। आड पडतोसी येऊनिया। तुझे मनी काय वासना। सांगे त्वरित विस्तारून। शूद्र विनवी कर जोडून। शेत आपुले पिकावे। श्री गुरु पुस्ती तयासी। काय पेरिले तुझ्या शेतासी। शूद्र म्हणे यावनाय बहुवसी। पीक जाहले तुझे धर्मे। तुम्हांसी नित्य नमन करिता। पीक दिसे अधिकता। पोटरे येतील आता। आता तुझेनी धर्मे जेवू। स्वामी यावे शेतापाशी। पहावे अमृतदृष्टींसी। तू समस्ता प्रतिपाळीसी। शूद्र म्हणोनी नुपेक्षावे। श्री गुरु गेले शेतापाशी। पाहुनी म्हणती त्या शूद्रासी। सांगेन तुझ जरी ऐकसी। विश्वास होईल बोलाचा। जे सांगेन तुझ एक वाक्येंसी। जरी भक्तीने अंगीकारेसी। तरीच सांगू परियेसी। एको भावे त्वा करावे। शूद्र विनवी स्वामियासी। गुरुवाक्य कारण आम्हांसी। दुसरा भाव मजपाशी। नाही स्वामी म्हणतसे। मग निरोपिती श्री गुरु त्यासी। आम्ही जातो संगमासी। परतोनी येऊ माध्यान्हेसी। तंव सर्व पीक कापावे। ऐसे सांगोनी शूद्रासी। श्री गुरु गेले संगमासी। शूद्र विचार करी मानसी। गुरुवाक्य मज कारण। शीघ्र आला ग्रामांत। अधिकारियासी विनवीत। खंडोनी द्यावे आपले शेत। गत संवत्सराप्रमाणे देईन धान्य। अधिकारी म्हणती त्यासी। पीक जाहले बहु शेतासी। म्हणोनी गुत्का मागतोसी। अंगीकार न करू जाय। नाना प्रकारे विनवी त्यासी। द्विगुण देईन गत संवत्सरासी। अंगीकारिले संतोषी। वचनपत्र लिहुनी घेती। आपण अभयपत्र घेऊनी। लोक मिळवोनी तत्क्षणी। गेला शेता संतोषोनी। कापीन म्हणे वेगेंसी। कापू आरंभिले पिकासी। स्त्रीपुत्र वर्जिती त्यासी। पाषाण घेऊनी स्त्रीपुत्रांसी। मारून आला तो शूद्र। समस्तांते मारी येणेंपरी। पळत आली गामवा भीतरी। आड पडती राजद्वारी। पिसे लागले पतीसी। पीक होते बहुवसी। कापूनी टाकीतो मूर्खपणेसी। वर्जिता पहा आम्ही त्यासी। पाषाण घेऊनी मारितो। संन्यासी इटीश्वराच्या बोले। पीक सर्वही कापिले। आमुचे जेविते भाण गेले। आणिक मासा भक्षितो आम्ही। अधिकारी म्हणती तयांसी। कापिना का आपुल्या शेतासी। पत्र असे आम्हांपाशी। गतवत्सरेसी द्विगुण द्यावे। वर्जाव्या माणसे पाठविती। नायके शूद्र कवणे गती। शूद्र म्हणे जरी अधिकारी भीती। पेमवी धान्य असे ते देईन। जावोनी सांगती अधिकारियासी। आम्ही सांगितले त्या शूद्रासी। त्याने सांगितले तुम्हांसी। विनोद असे परियेसा। जरी भीतील अधिकारी। तरी धान्य देईन आतांची घरी। गुरे बांधीन त्यांचे द्वारी। पत्र आपण दिले असे। अधिकारी म्हणती तयासी। आम्हा चिंता असे कायसी। पेमवे ठाऊकी असती आम्हांसी। धान्य असे अपार। इतुके होता शूद्र देखा। पीक कापिले मनःपूर्वका।
उभा असे मार्गी ऐका. श्री गुरु आले परतोनी, नमन करुनी श्री गुरुसी. शेत कापिले दाविले त्यांसी, श्री गुरुनाथ म्हणती तयासी. वाया कापिले म्हणोनी, विनोदे तुझ सांगितले. तुवा निर्धारे कापिले, म्हणे तुमचे वाक्य भले. त्यांची कामधेनू मज ऐसे ऐकोनी श्री गुरु म्हणती. निर्धार असेल तुझे चित्ती, होईल अत्यंत फळश्रुती. चिंतान करी म्हणोनिया, ऐसे सांगोनी श्री गुरुनाथ. आले आपण ग्रामात, सवे शूद्र असे ये. आपुले घराप्रती गेला, पुसाव्या लोक येती समस्त. होतसे त्याचे घरी आकांत, स्त्रीपुत्र सर्व रुदन करीत. म्हणती आमुचा ग्रास गेला, शूद्र समस्ता संबोखी. न करी चिंता रहा सुखी, गुरुसोय नेणीजे मूर्खी. कामधेनू असे वाक्य त्यांचे, एकेकाचे सहस्त्रगुण. अधिक लाभाल तुम्ही जन, स्थिर करा अंतःकरण. हानी नव्हे मी जाणे, नर म्हणता तुम्ही त्यासी. शिवमुनी असे भरमवसी, असेल कारण पुढे आम्हांसी. म्हणोनी निरोपिले ऐसे मज, श्री गुरुकृपा होय जासी. दैन्य कैंचे असे त्यासी, निधान जोडले आम्हांसी. म्हणोनी तो शूद्र सांगतसे, नाना प्रीने स्त्रीपुत्रांसी. संबोखितसे शूद्र अतिहर्षी, इष्टवर्ग बंधुजनासी. येण्यांची रीती सांगतसे, समस्त राहिले निवांत. ऐसे 8 दिवस क्रमित, वारा वाजला अतिशीत. ग्रामीणचे पीक नासले, समस्त राष्ट्रींचे पीक देखा. शीते नासले सकळिका, पर्जन्य पडिला अकाळिका. मूळनक्षत्री पर्येस, ग्राम राहिला पिकेमवी. शूद्रशेत वाढले दशगुण, वाढले यावनाळ सगुण. एकेका 11 फरगडेंसी, पीक झाले अत्यंत. समस्त लोक विस्मय करीत, देश राहिला स्वभावे दुष्कृत. महदाश्चर्य जहाले देखा, ते शूद्र स्त्री संतोषोनी. शेता आली पूजा घेऊनी, अवलोकितसे आपुले नयनी. महानंद करीतसे, येऊनी लागे पतीचे चरणी. विनवीतसे कर जोडूनी, बोले मधुर करुणावचनी. क्षमा करणे म्हणतसे, ऐसे पतीसी विनवोनी. शेतींचे पांडवांसी पूजोनी, विचार करीती दोघेजणी. श्री गुरुदर्शना जावे आता, म्हणोनी सर्व आयतीसी. पूजो आली श्री गुरुसी, स्वामी पुस्ती तयांसी. काय वर्तमान म्हणोनिया, दोघेंजण स्तोत्र करीती. जय जया शिवमुनी म्हणती, कामधेनू कुळदैवती. तुंची आमुचा देवराया, तुझे वचनामृत आम्हा. चिंतामणी प्रकार महिमा, पूर्ण जाहले आमुचे काम्य. शरण आलो तुझ आजी, भक्तवत्सल ब्रीद ख्याती. ऐसे जगी तुझ वानिती, आम्ही देखिले दृष्टांती. म्हणोनी चरणी लागली, नाना प्रकारे पूजा आरती. शूद्र स्त्री करीतसे भक्ती, श्री गुरु संतोषले अतिप्रीती. म्हणती लक्ष्मी अखंड तुझे घरी. निरोप घेऊनी दोघेंजण, गेली आपुले आश्रमासी जाण, करिता मास काळक्रमण. पीक जाहले अपार, गतसंवत्सराहुनी देखा. शतगुण जाहले धान्य अधिका, शूद्र म्हणतसे ऐका. अधिकार्यासी बोलावोनी, शूद्र म्हणे अधिकार्यासी. पीक गेले सर्व गामवासी, रीता दिसतसे कोठारासी. आपण देईन अर्ध वांटा, गतवत्सरद्विगुण तुम्हांसी. अंगीकृत होय परियेसी, धान्य जाहले बहुवसी. शताधिक गुण देखा, देईन अर्ध भाग मी संतोषी. संदेहन करा हो मानसी, अधिकारी म्हणती तयासी. धर्मानी केवी करू, गुरुकृपा असता तुझवरी. पीक जाहले बहुतापरी, नेऊनिया आपुले घरी. राज्य करी म्हणती त्यासी, संतोषोनी शूद्र देखा. विप्रांसी वांटी धान्य अनेका, घेऊनी गेला सकळिका. राजवांटा देऊनी, सिद्ध म्हणे नामधारकासी. श्री गुरुचरित्र महिमा परियेसी, दृढ भक्ती असे सदा जासी. कैंचे दैन्य तया घरी, सकळाभीष्ट तयासी होती. लक्ष्मी राहे अखंडिती,
श्री गुरुसेवा भावभक्ती म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमुक्था कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनाम धारक संवादे शूद्रवर प्रदान नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः 47 श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।